नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण सरदार आणि आज आपण माहिती घेणार आहे व्हीएससी या विषयाविषयी. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयामध्ये तुम्ही जर यूजी करत असाल, म्हणजे तुम्ही जर ग्रॅज्युएशन करत असाल सायन्स, तुम्हाला बीएससी सेकंड इयर सेमिस्टर थर्डला व्हीएससी हा कंपल्सरी सब्जेक्ट राहील. जोही तुमचा मेजर सब्जेक्ट राहील, म्हणजे जर तुमचा बॉटनी हा मेजर सब्जेक्ट आहे तर त्या बॉटनीचा व्हीएससी तुम्हाला त्या वर्षाला स्टडी करावा लागेल. सेमिस्टर थर्डला तुम्हाला व्हीएससी हा सप्लाय चेन मॅनेजमेंट ऑफ अ सीड असा एक सब्जेक्ट राहणार आहे, जो की 2 क्रेडिटचा राहणार आहे. 50 मार्काचं ह्या सब्जेक्टचं तुम्हाला परीक्षा द्यावी लागेल. मित्र हो, व्हीएससी मध्ये तुम्हाला 4 युनिट येतील. 4 युनिटचा सिलेबस मी इथं तुम्हाला दाखवला आहे. परंतु व्हीएससी विषयी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची तुम्हाला थेअरी कमी आणि प्रॅक्टिकल बेस नॉलेज जास्त घ्यायचं आहे. इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे 4 युनिटमध्ये कोणते कोणते प्रॅक्टिकल कंडक्ट करायचे आहेत हे तुम्हाला दिसूनच राहिले असतील. हे 4 युनिट आहेत. प्रत्येक युनिटमध्ये 4, पहिल्या युनिटमध्ये 4 आणि प्रत्येक युनिटमध्ये 5-5 असे प्रॅक्टिकल दिलेले आहेत. प्रत्येक युनिटमध्ये तुम्हाला 3 प्रॅक्टिकल करणे किंवा प्राध्यापकांना 3 प्रॅक्टिकल घेणे हे मॅन्डेटरी आहे, हे कंपल्सरी आहे. याशिवाय खाली ह्या तुम्हाला 5 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. याच्यातल्या 2 ॲक्टिव्हिटी ह्या कंपल्सरी आहेत. अजूनही ह्या खाली 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. याच्यातली आपण एखादी ॲक्टिव्हिटी घेऊ शकतो. एखाद्या सीड कंपनीला व्हिजिट करणे, एखाद्या सीड मार्केटिंग कंपनीचं पूर्ण इन्स्पेक्शन करणे, एखाद्या ठिकाणी व्हिजिट करून तिथली इस्तंभूत माहिती घेणे, असा ॲक्टिव्हिटी मागचा हा उद्देश आहे. इथं तुम्हाला पेपरचा पॅटर्न दिसतो आहे. संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती हा पूर्ण प्रॅक्टिकल बेस सब्जेक्ट आहे. याची एक विशेष म्हणजे याला कोणतंही एक्सटर्नल राहणार नाही. जसे आपल्या विद्यापीठाच्या बाकीच्या प्रॅक्टिकलच्या एक्झाम्स होतात तेव्हा बाहेरून एक्सटर्नल एक्झामिनर येतात आणि ते इव्हॅल्युएशन करून निघून जातात, तुमचा व्हायवा वगैरे होतो. व्हीएससीला अशी गरज नाही. जे तुमचे इंटरनल किंवा जे तुमचे सब्जेक्ट टीचर असतील, रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट टीचर व्हीएससीचे असतील, तेच तुम्हाला इंटरनल म्हणून राहतील आणि तेच तुमचं सगळं इव्हॅल्युएशन करतील. 50 मार्काचा हा पेपर आहे. यामध्ये तुम्हाला एखादी एक्सरसाइज परफॉर्म करावं लागेल तुम्ही केलेल्या एक्सपेरिमेंटपैकी, त्याला 10 मार्क राहतील. दुसरं, तुम्ही ऑलरेडी एखादा फील्ड इन्स्पेक्शन रिपोर्ट केलेला असेल, एखादं सीट सर्टिफिकेशन केलेलं असेल किंवा काही केलेलं असेल, त्याचा रिपोर्ट जर तुम्ही सबमिट केला असाल तर त्याचे 10 मार्क आहेत. नंतर तुम्हाला 2 एक्सपेरिमेंट परफॉर्म करायचे आहेत ह्या पूर्ण लिस्टमधून, ह्या 4ही युनिटमधून. त्यानंतर तुमचा सेमिस्टरमध्ये कसा परफॉर्मन्स आहे, तुमची फील्ड व्हिजिट झालेली आहे काय, MOU अंतर्गत तुमचे एखादी ॲक्टिव्हिटी झालेली आहेत का, त्याचा रिपोर्ट असेल तर त्याचे 5 मार्क, आणि जे तुमचे इंटरनल असतील ते तुमचा व्हायवा घेतील आणि तुमचं रेकॉर्ड बुक, अशी 50 मार्काची व्हीएससीची एक्झाम तुमची इंटरनल लेवलला राहील. याचे मार्क तुम्हाला इंटरनलच देतील. आणि विशेष म्हणजे हा एक अतिशय इंटरेस्टिंग आणि उत्कृष्ट सब्जेक्ट आहे.